विजय भावडे यांच्याकडून दोन्ही शाहिरांना 100-100 रुपयाचे बक्षीस आले, परंतु त्यांचा या ठिकाणी सवाल आहे। महाराज सवाल काय? 2-3 सवाल आहेत। भगवान श्रीकृष्ण यांचा मृत्यू किती साली झाला? ठीक आहे, असं ऐकून तर घ्या। श्रीकृष्णाच्या पायावर बाण सोडणाऱ्याचं नाव काय? श्रीकृष्ण श्रीकृष्णाला कोणत्या 3 लोकांनी मृत्यू दिला होता? श्रीकृष्णाने ज्याला धनुर्विद्या शिकवली त्यांनी श्रीकृष्णाच्या पायी बाण मारला, तो पायी उजवा की डावा? म्हणजे प्रश्न विचारायचा, उत्तरही सांगून जायचं। आणि कोणत्या पायाला, डाव्या पायाला, हे सगळ्यांना माहिती। परंतु सोज्वळ भाषेत जर बोलायचं म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण द्वारकेची संपत्ती घेऊन आले पंढरीशी चक्रपाणी। दुसऱ्या बाजूला शास्त्र सांगते वैकुंठीची मूर्ती आली भीमातीरी, नाही घडवली नाही वैसवली। म्हणून मी नेहमी सांगत असतो पुराणे उपपुराणे अनेक अंग आहेत, पण अर्थ घेताना शास्त्रामध्ये सुद्धा शोधवळ घेत जावा। देवाला कोण मारिलो नाही का? परंतु ठीक आहे, जरी त्यांनी विचारलं असेल, एका बाजूला शास्त्र सांगतं एका पारदेच्या माध्यमातून बांध लागला, ही सगळी शास्त्राची मत आहे। परंतु आता शाहिरांच्या साखीवर साखी होईल, त्यांचा अजून काही प्रश्नाचं निरसन असेल तर केलं जाईल। पण शाहिरांनी जाताना साखी हातात गायली नाही का? कधी प्रश्नाचं उत्तर देऊ? माझा सवाल तर मूळ सवाल होता गाण्यामध्ये, त्या सवालाचा तुम्ही विचार सुद्धा केला नाही। मूळ स्वरूपी गाणं गायला असं नाही कोणत्या राहिला, शाहिरांनी डोकून सुद्धा पाहिलं नाही। त्या मूळ स्वरूपाचं असं मी पहिल्यांदा विचारलं होतं, परंतु शाहिरांनी तिकडं पाहिलंच नाही, हात पुरत नाही, मग ते फळ आंबट म्हणून सोडून दिलं नाही का? ज्या फळाला हात पुरत ते गोड समजायचं, अशी शाहिरांची खोड। म्हणून ठोसा हाच नाही घराला म्हणायचं कलगी तुला ऐका होणारी साखी, नंतर प्रश्नाचं उत्तर होणारा हरिजन। आला माझा गाणारा तालीवर तुझा
शाहीराम भवान राया दाजी जिरजी आये राया दाजी जिरजी दाजी जिरजी शाहीरे कसा म्हणावा शाहीराम भवान राया दाजी जिरजी आये दाजी गुरु पण हरिनाथ भजे आज फेरू तुझं पांग आज फेरू तुझं पांग सगळ्यामध्ये आज शाहीराला बसली बसली कांग राया दाजी जिरजी आये राया दाजी दाजी जिरजी दाजी प्रश्न काय जाताना त्यांचं म्हणणं आहे जे दोन वृक्ष होते ते पूर्वीचे कोण त्यांची काय नावं कुणाच्या शापानं त्यांना वृक्षयनीमध्ये यावं लागलं हा मूळ सवाल आता त्यांनी ब्रह्मगाठ तर सांगून गेले नाही का की ब्रह्मगाठ पुराणात आहे अध्यात्मात आहे तुमच्या आमच्या जवळ आहे तिघांची गाठ ती गाठ सुटत नाही पण मूळ सवाल आहे की ते दोन जे पुरुष आहेत ते वृक्षयनीमध्ये आले म्हणजे झाडामध्ये आले त्या झाडांची नावं काय ते पूर्वी कोण होते आणि शाप कोणी दिला लक्षपूर्वक ऐका शास्त्रमाताने देत उत्तर बसून बैठकीला आज बसून बैठकीला शास्त्रमाताने देत उत्तर बसून बैठकीला कविराज बसून बैठकीला कुबेराचे बोल पुत्र आय शास्त्री दाखल राया दाजी जिरजी आये राया दाजी जिरजी दाजी जिरजी दाजी कुबेराचे बोल पुत्र शास्त्री दाखल राया दाजी असणाऱ्या कुबेराचे दोन पुत्र नरकुबेर डुंगरशाही नरकुबेर आणि मणिग्रीव या दोघांना शापानं वृक्ष व्हावं लागलं शाप कुणाचा होता देवल ऋषीचा देवल ऋषीच्या शापामुळे या दोघांना पुढच्या जन्मी यमन आणि अर्जुन या नावानं झाडाच्या रूपामध्ये यावं लागलं कारण ऋषीचा शाप होता आणि दुसऱ्या बाजूला भागवतामध्ये याच प्रश्नाचं उत्तर वेगळ्या अर्थाने सांगितलंय की नारद मुनीचा शाप इकडं देव ऋषीचा सांगितलं आणि इकडं भागवतामध्ये नारद मुनीचा शाप सांगितलं परंतु दोघांच्या माध्यमातून शापच ठरला पण नर आणि नरकुबेर आणि मणिग्रीव यांना या शापाच्या रूपात झाडं व्हावं लागलं यमन आणि अर्जुन या नावाने ते या वृक्षयनीमध्ये जन्माला आले हा खरा शाहिरांचा मूळ प्रश्न होता आणि म्हणून शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर शास्त्राच्या आधाराने या ठिकाणी आपण दिलेलं आहे म्हणून शाप खरा ठरला शाप खरा ठरला वृक्ष गणित यमन अर्जुन आज जन्माला राया दाजी जिरजी
यमन अर्जुन पूर्वीचे कोण कुबेराचे पुत्र नल कुबेर आणि मणिग्रीव. शाप कोणाचा देवळ ऋषीचा. दुसऱ्या बाजूला भागवतामध्ये सांगितलं नारद मुनीचा. तुम्ही एक विचारलं पण मी तुम्हाला दोन सांगितलं. जाऊ द्या तुम्ही पाहुणे आले नाही का थोडं जास्त घेऊन जा आपण. हा गाडी आहे ना. परंतु कारण ही शास्त्राची मत आहे. शास्त्रामध्ये कोणाला खोटं बोलतंय. इथपर्यंत आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता होणारी भगवान श्रीकृष्णाची लीला कशी आहे पहा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र परंतु तुरेवाले शाही शांताराम भाऊ किंकर छत्रपती शिवराय कलगीतोरा संघटनेचे संचालक यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा दोन्ही पार्ट्यांच्या वतीनं अभिनंदन. धन्यवाद. प्रकार काय झाला. प्रत्येक दिवशी नित्यनेमाप्रमाणे कुकुळातल्या गवळणींनी भगवान श्रीकृष्णाबद्दल काहीतरी कागळी घेऊन यायचं. जसं मगाशी शायरांनी सांगितलं नंदराजाच्या घरी दह्या दुधाला काही कमी नव्हती. परंतु तरी सुद्धा देवाला दही दुधाची चोरी केली असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं या गोकुळच्या गवळणी काही ना काही कुभार काही ना काही कागळी घेऊन यायच्या. यशोदा मातेला येऊन सांगायच्या. यशोदा मातेला सांगितलं बाळा या गोकुळच्या गवळणीमध्ये तू थांबू नको. तुझ्यावरती दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे आळ येतो. तू या ठिकाणी थांबू नको. गाई वासरा घे आणि रानामध्ये निघून जा असं मातेने सांगितलं. आणि मातेने सांगितल्यावर देवाला सुद्धा ऐकावं लागलं. भगवान श्रीकृष्णाने सवंगडी घेतली गाई वासरा घेतली आणि रानामध्ये गाई वासरे चालण्यासाठी निघून गेले. त्या ठिकाणी चेंडू फळीचा डाव चालू केला. आपल्याला थोड्या वेळामध्ये महत्वाचा भाग ऐकायचा म्हणून
भाद्रकडे निघाला माझ्या सोन्या माझ्या वाकड्या म्हणे देवाला वाकड्या म्हणे देवाला देवाला वाकड्या म्हणे देवाला म्हणे देवाला म्हणे देवाला म्हणे देवाला झाडाला चेंडू अडकविला एवढा चेंडू काढून द्यावा नाही तर गावा धाव पुढे एवढा चेंडू काढून द्यावा नाही तर गावा धाव पुढे प्रकार काय झाला यशोदा मातेनं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं रानामध्ये गाई वासरं चारण्यासाठी घेऊन जा भगवान श्रीकृष्ण गेले सवंगड्यांना बरोबर घेतलं वाकड्या पेंड्या सुदामा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर चेंडू फळीचा डाव चालू झाला चेंडू फळी आजही चालू आहे तुम्ही आम्ही चेंडू फळी पाहतो फक्त तिला आज नाव वेगळं दिलं क्रिकेट म्हटलं जातं परंतु चेंडू फळी पहिले सगळ्यात अगोदर कोण खेळलं जगाचा मालक ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण परमात्मा खेळले भगवान श्रीकृष्णानं पहिली बॅटिंग केली पवारशाही देवाने आजच्या भाषेमध्ये एक षटकार मारला चेंडू आउट ऑफ बाउंड्री चेंडू कळमाच्या झाडावरती जाऊन अडकला गेला सवंगड्यांनी सांगितलं देवा आमचा चेंडू तुमच्या हातून कळमाच्या झाडावर गेलेला आहे आणि तो तुम्हीच काढून दिला पाहिजे नाहीतर आम्ही तुमचा डाव देणार नाही भक्ताचा हट्ट पुरवणं हे देवाचं आद्य कर्तव्य फक्त चेंडू काढण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण कळमाच्या झाडावर गेले चेंडू काढत असताना प्रकार काय घडला पहा चेंडू मोर घातला हात खाली करून पडली भगवान श्रीकृष्णाने चेंडूला हात घातला परंतु त्या कळंबाच्या झाडाची फांदी मोडल्या गेली फांदी सहित भगवान श्रीकृष्ण चेंडू सहित त्या यमुना डोहामध्ये पडलेली त्या यमुना डोहामध्ये अतिशय विषारी भयंकर असा कालिया नावाचा सर्प राहत होता त्याचं विष एवढं भयंकर होत की संपूर्ण डोह तो विषारी झाला होता गाई वासर जर पाणी पिली तर ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते पशु असणारे पक्षी जरी वरून गेले तरी ते भुलून पडत होते एवढं विषारी त्या ठिकाणी पाणी झालं होतं आणि भगवान श्रीकृष्ण त्या डोहामध्ये पडल्या गेले कालिया नाग त्या ठिकाणी झोपलेला आहे पण कालिया नागाच्या दोन बायका नागिन आणि पद्मी या दोघींनी या भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि विचारणारे तू कुणाचा कोण आहेस कशासाठी आला आमचा असणारा कालिया नाग त्रस्त अवस्थेमध्ये आहे झोपेतून जर जागा झाला तर तुझं काही खरं नाही भगवान श्रीकृष्णाने स्वतःची खरी ओळख सांगितली कोण आहे लक्षपूर्वक ऐका हरि
भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी काळाचा काळ आहे, यशोदेचा बाळ आहे आणि युद्धासाठी आलो. असं ऐकल्याबरोबर कालिया नाग झोपेतून जागा झाला. कालिया नागाची आणि भगवान श्रीकृष्णाची झटापटी चालू झाली. नवे युद्ध चालू झालं. कालिया नागानं भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीराला वेढे मारले गेले. पण देवाने सुद्धा काय केलं, असणारं मूळ स्वरूप आपलं नाहीसं केलं, अनुरेणूप्रमाणे रूप धारण केलं आणि पुन्हा आपलं अंग एकदम फुगवलं गेलं. कालिया नागाचे मनी मनी मोकळे झाले. कालिया नाग विष ओकू लागला, रक्त ओकू लागला, घायाळ झाला आणि शरण आला, देवा मला मारू नका, जीवदान द्या. कालिया नागाच्या असणाऱ्या दोन्ही सौभाग्यवती दोन बायका नागिन आणि पद्मिनी या देवाला शरण आला, देवा आमच्या चुड्याला दान द्या, जीवदान द्या, मारू नका. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं जीवदान जरूर देईल, परंतु तुम्हाला या ठिकाणी थांबता येणार नाही, कारण त्या डोहाचं पाणी विषारी झालं होतं आणि कालियाचं वास्तव्य होतं म्हणून त्याला कालिया डोह नाव पडलं. देवाने सांगितलं तुम्हाला तो डोह सोडून जावं लागेल. आणि म्हणून कालिया नागानं आणि कालियाच्या बायकांनी मान्य केलं आणि भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी कालिया नागाला खऱ्या अर्थानं जीवदान दिलं. एका हातामध्ये चिंडू, दुसऱ्या हातामध्ये सप्तस्वराची बासरी आणि प्रकार कसा झाला पहा. नाच नाच नाचे हुकुंब माझ्या देवा माझ्या राजा भगवान श्रीकृष्ण चेंडू सहित सुखरूपवर आले. वर कधी आले, कोणता दिवस होता, आजचाच होता का?
प्रश्न नाही तर, परंतु पवार शाहिरांना जर माहिती असेल ते सांगतील कोणता दिवस होता. नवे नवे युद्ध किती दिवस झालं. कारण आपण म्हणतो कार्यामर्दन केलं देवानं. देवानं कार्यामर्दन केलं म्हणजे कार्याला मारलं नाही, त्याचा मर्दपणा नाहीसा केला. त्याच्या अंगामध्ये जो गर्व अहंकार होता, जे षडविकार होते ते नाहीसे केले, त्याचा मर्दपणा नाहीसा केला म्हणून कार्यामर्दन झालं. परंतु महत्वाचा सवाल असा आहे की नेमकं हे युद्ध किती दिवस झालं, किती दिवस चाललं, का किती क्षण चाललं किंवा किती तास चाललं, त्याला सुद्धा गणित आहे. आणि मग शाहीर नेमकं आपल्याला प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतील. कारण बारीक हसून झाली पाहिजे, टाक झाली पाहिजे. हा म्हणून काही कव्या वाक्य तरी, काही कव्या वाक्य तरी शेतरी, काही कव्या वाक्य तरी विकत धारी सवय सुनावरी हरिपाशी नटला, हरिपाशी नटला, हरिपाशी नटला, हरिपाशी नटला. कालिया पूर्वीचा कोण विचारले कोण तुर्यवाला, कालिया पूर्वीचा कोण विचारले कोण तुर्यवाला. ज्या पद्धतीने त्यांचा सवाल होता की असणारे जे झाड ते पूर्वीचे कोण, कोणाच्या शापाने झाडे झाली, त्याच पद्धतीचा आपला प्रश्न आहे. कालिया पूर्वीचा कोण. तर कुबेर पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव, नलकुबेर आणि मणिग्रीव यांना खऱ्या अर्थानं केवळ ऋषीच्या शापानं वृक्षयोनीमध्ये यावं लागलं आणि यमल अर्जुन या नावाने यावं लागलं. यमल आणि अर्जुन. पुन्हा पवार साहेब दुसऱ्या बाजूने भागवतामध्ये त्या ठिकाणी सविस्तर वृत्तांत आला की नारद मुनीला शाप दिला. कारण हे ऋषींची मत आहेत, शास्त्राची अंग आहेत. इथं पदरचं कुणाला बोलता येत नाही, बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून शास्त्राच्या सिद्धांतानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. परंतु जाताना सवाल आहे, हा कार्य नेमका पूर्वीचा कोण आणि युद्ध नेमकं किती काळ चाललं. त्या युद्धाचं गणित दिवसामध्ये आहे की तासामध्ये आहे. शाहिरांना जर माहिती असेल तर शाहीर सांगते. म्हणून या ठिकाणी आमचे प्रभाकर शेठ डुंबरे शाहीर गाव ओतूर यांनी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक दिले. त्यांचं मनापासून अभिनंदन. जात असताना संगीताच्या माध्यमातून मी बोललेला ऐसा बोल, अर्थ याचा खोल नाही का, तो भाग पवार शाहीर आकारातला नाही, तो निराकारातला भाग आहे. योगागण तसा विषय असल्याच्या नंतर मुख्य संगीत ठीक आहे, पण केवळ नाही होतही नाही का. ही सगळी व्याख्या निराकारामधली. आणि आज गाणं राजुरीमध्ये चाललं, बसलेली माणसं आकारामध्ये, गाणारे शाहीर आकारामध्ये नाही का. म्हणून खऱ्या अर्थाने तो तुमचा सवाल निराकारामध्ये जातोय. ठीक आहे, तर आता या ठिकाणी संगीत होईल. पुढची बारी तळेवाल्यांकडे. समदेही में नर्द हम उत्तम खुदा की बात करके जाए,
सीधा काम कुछ करते जाए. भरोसा नाही, पाण्याचा बुडबुड आहे, हात्यारचा पण वापरा नाही का. म्हणून आहो किती रंगले किती भंगले, किती रंगले किती भंगले, दाखला मनी हा धरायचा तुरेवाले. आहो नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, बाईचा नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, रंगीचा नाद नाही करायचा. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आपले प्रकाशक आवटी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचे मनापासून अभिनंदन, धन्यवाद. नाद का करायचा नाही, ज्यानं वाईट भावनेनं पाहिलं, ज्यानं वाईट दृष्टीनं पाहिलं गेलं, खरे अर्थानं त्याची परिस्थिती बिकट झाली, या गोष्टीला पुरावा आहे. म्हणून त्या कवीनं म्हटलं, अरे जाण्याची पायी बनावं न दिला, आग लागली त्याच्या रंगेला, जाण्याची पायी बनावं न दिला, आग लागली त्याच्या रंगेला, हात दिला पुरावा, पुरावा ध्यानात घालायचा, पुरावा ध्यानात घालायचा. आपले सुरेश कणसे सरपंच यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही दोन्ही पालकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. पवारशाही जानकी पायी रावण मेला, सोन्याच्या लंकेचा नाश झाला. एका सीतामाईकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, वेगळ्या हेतूनं पाहिलं, सोन्याची लंका होती, तिची राख झाली. मग रावण सामान्य होता का पवारशाही? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, सगळी पार्टी होती. एकट्याला 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, अख्खी लंका सोन्याची. आजच्या काळात जर रावण असतं, रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला नसता, बिनविरोध निवडून आला असतं, बिनविरोध द्यावं लागलं असतं रावणाला. परंतु अशा रावणाचा सुद्धा लंकेचा नाश झाला, हे रामायण सांगते. परंतु पुढच्या कवीला काय म्हटलंय?
त्याची सुद्धा फजिती झाली आणि म्हणून पवारशाही नाद करा परंतु नादिक बनू नका. नाद करा परंतु नादिक बनू नका. म्हणून त्या कवीने